नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो. तर क्वेश्चन रीड करूया आपण. अ रँडम व्हेरिएबल x टेक्स व्हॅल्यूज 0, 1, 2, 3 ॲज सो ऑन विथ प्रोबॅबिलिटीज. Probability of x which is equal to k into x plus 1 in bracket into 1 upon 2 raised to x, where k is the constant. Then we have to find out probability of x is equal to 1 काय असेल, आणि हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्स रँडम व्हेरिएबल आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज 0, 1, 2 ॲज सो ऑन आहेत विथ प्रोबॅबिलिटीज, सर्टन प्रोबॅबिलिटीज, आणि त्या प्रोबॅबिलिटीजचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. मग आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 काय असेल. मग यासाठी याचं सोल्युशन कसं येईल ते बघा. स्टार्टिंगला सोल्युशन. सो समेशन ऑफ सम ऑफ प्रोबॅबिलिटीज काय येते. सम ऑफ प्रोबॅबिलिटीज 1 असते, बरोबर. एक समेशनची रेंज काय असेल इथे आता. एक्स इज इक्वल टू एक्स नाही आय येणार. आय इज इक्वल टू 0 पासून ॲज सो ऑन अप टू इन्फिनिटी पुढे वाढत जाते ना, अप टू इन्फिनिटी जाते, बरोबर. मग सम ऑफ प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स इज विच इज इक्वल टू 1, बरोबर. मग आता इथे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. मग तो फॉर्म्युला इथे पुट करायचा नेक्स्ट स्टेपमध्ये. मग समेशन ऑफ के इंटू एक्स प्लस 1 इन ब्रॅकेट 1 अपॉन 2 रेस टू एक्स विच इज इक्वल टू 1. आता बघा याच्यामध्ये के काय आहे, तुमचा कॉन्स्टंट आहे, तर केला बाहेर घ्यायचं आणि तुम्हाला आता ही एक्सची जी रेंज आहे इथे आय नाही येणार, एक्सच येईल, सॉरी हा. एक्सची जी रेंज आहे ती 0 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे ना. मग आता एक्सच्या जागी तुम्ही इथे 0, 1, 2 ॲज सो ऑन अप टू पुट करायचे आणि तो ह्या फॉर्म्युलाला एक्सपांड करायचं आणि पुढे बघा त्या एक्सपान्शनचं काय होईल ते. मग आता इथे एक्सच्या जागी जर तुम्ही 0 घेतलं तर 0 प्लस 1 1 1 इंटू 1 अपॉन 2 रेस टू 0 काय येतं, 1 अपॉन 2 रेस टू 0. एनिथिंग रेस टू 0 काय असतं, 1च असते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की याचं सोल्युशन काय येणार. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू तेव्हा काय येणार, ॲन्सर 1च येणार, बरोबर. प्लस समेशन आहे म्हणून प्लस. आता एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, 1. एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 प्लस 1 काय येते, 2 इंटू 1 अपॉन 2 रेस टू काय आहे, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली आपण, प्लस पुढे बघा जर एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली, 2 प्लस 1 काय येतं, 3 इंटू 1 अपॉन 2 रेस टू एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आपण, 2, राईट. प्लस ॲज सो ऑन असं पुढे कंटिन्यू होत जाणार अप टू इन्फिनिटी पर्यंत आणि याचा ॲन्सर काय येणार, तर 1 येणार, राईट. मग आता या एक्सपान्शनला तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल की हे एक्सपान्शन कशाचं आहे. 1 प्लस 2 इंटू 1 अपॉन 2 रेस टू 1 प्लस 3. इथे जो एक सिक्वेन्स आहे ना, तो कोणता सिक्वेन्स आहे, तर तो अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला आहे हा. एक्सपान्शन आहे. हे जे पाठी पाहिलं ना आपण, हे अरिथमॅटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं एक्सपान्शन आहे. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला बघूया ना आपण. तर तो फॉर्म्युला बघा काय आहे, ए प्लस इन ब्रॅकेट ए प्लस डी इंटू आर प्लस ए प्लस 2d इंटू आर स्क्वेअर प्लस ए प्लस 3d इंटू आर क्यूब प्लस ॲज सो ऑन. हा फॉर्म्युला आहे. मग याचं
एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला काय आहे? तर त्याचा फॉर्म्युला आहे ए अपॉन 1 मायनस आर प्लस डी इंटू आर अपॉन 1 मायनस आर दी होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. तुमच्याकडे आता हे एक्सपान्शन आहे. आता मी एक्सप्लेन करतो इथे ए काय आहे, डी काय आहे, आर काय आहे. पण तुमच्याकडे हा सिमिलर फॉर्म्युला आहे याच्यासारखा. हा मग तुम्हाला याच्या जागी हे एक्सपान्शनचा फॉर्म्युला पुट करायचा आहे. हा फॉर्म्युला अरिथमेटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा पुट करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला माहित असलं पाहिजे ना ए काय आहे, आर काय आहे, तुमचा डी काय आहे. तर इथे बघा वेअर ए इज इक्वल टू या फॉर्म्युलामध्ये ऑब्झर्व करून ए काय आहे? ए म्हणजे फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय आहे तुमची? तर फर्स्ट टर्म आहे 1. म्हणजे ए काय आला तुमचा 1. ओके. नंतर डी बघा याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे डी काय आहे? याच्यामध्ये ऑब्झर्व करा. तुमचं एक्स तर माहित आहे तुम्हाला. एक्स काय आहे? तुमचं रॅन्डम व्हेरिएबल आहे. प्लस हा जो टर्म आहे ना ही डी आहे. बरोबर. ही कॉन्स्टंट आहे ना, कॉमन आहे ही. प्रत्येक टर्म प्रत्येक समेशनच्या याच्यामध्ये येते. इथे फक्त व्हेरिएबल तुमचं रॅन्डम व्हेरिएबल चेंज होत आहे. म्हणजे डी काय येणार तुमचा 1च येणार. बरोबर. मग डी काय आला तुमचा 1. राईट. पुढे आर काय आहे? आर जर ऑब्झर्व केलं तर आर काय आहे? रेस टू पॉवर 1/2 रेस टू पॉवर 1 1/2 रेस टू पॉवर 2. म्हणजेच आर काय आहे तुमचं? तर 1/2 हे तुमचं आर आहे. आरची व्हॅल्यू आहे. राईट. मग तुम्हाला ए ची व्हॅल्यू आली, डी ची व्हॅल्यू आली, आर ची व्हॅल्यू आली. मग तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करून फाइंड आउट करायचं आन्सर. मग आता तुम्ही काय करणार? इन प्लेस ऑफ धिस याच्या जागी तुम्ही तो फॉर्म्युला पुट करणार. मग ते ॲज इट इज येणार. बघा आपण इथे न करता नेक्स्ट स्टेपलाच करूया. के इंटू आता या फॉर्म्युल्याच्या जागी तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला पुट करायचा आहे. मग ए ची व्हॅल्यू काय आहे? 1/1 मायनस आर काय आहे तुमचा? 1/2 प्लस डी काय आहे? 1 इंटू आर काय आहे? 1/2 अपॉन 1 प्लस आर 1 मायनस आर काय आहे? 1/2 द होल स्क्वेअर. हे तुमचं एक्सपान्शन विच इज इक्वल टू 1. बरोबर. मग आता याला सिम्प्लिफाय करायचंय. करा ना पटपट. सिम्पल आहे कॅल्क्युलेशन. याचं कसं होणार? 1 मधून हाफ गेले किती राहतात? हाफच राहतात. मग या हाफ मधले 1/2 डिनॉमिनेटरला हाफ राहिले. बघूया स्टेप बाय स्टेप जाऊया, घाई नाही करायची. 1/2 पुढे ए मायनस बी दी होल स्क्वेअर. ए मायनस बी दी होल स्क्वेअर हे एक्सपान्शन करायचे तुम्हाला असे. बरोबर. मग ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. मग आता इथे ए काय आहे तुमचा? 1 स्क्वेअर मायनस 2. ए काय आहे? 1. बी काय आहे? 1/2 प्लस बी काय आहे तुमचा? 1/2 चा होल स्क्वेअर. बरोबर. मग आता इथेच करूया पटपट की हे 2 कॅन्सल झालं. राईट. मग इथे काय राहिलं? फक्त 1 मायनस 1 प्लस 1/4 म्हणजे हे 1 मायनस 1 0 राहिले. म्हणजे राहिली काय तुमची होल टर्म? 1/4. याचा आन्सर काय आलं? 1/4 विच इज इक्वल टू 1. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊया सॉल्व करायला याला. के इंटू काय आहे? आता हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ना हा. ही टर्म डिनॉमिनेटरला आहे. डिनॉमिनेटरचा पण डिनॉमिनेटर 2 आहे. विल बिकम न्यूमरेटर. मग ही टर्म येणार न्यूमरेटरला. ही टर्म जाणार डिनॉमिनेटरला, ही टर्म येणार न्यूमरेटरला. बघा कसं होतंय ते. 2/1 प्लस 4/2 विच इज इक्वल टू 1. बरोबर. मग आता कॅन्सल आउट कोणत्या टर्म होत आहेत? हे याला रिड्यूस करा.
2 1 जा 2 2 2 जा 4. मग k इज इक्वल टू 2 प्लस इथे पण राहिले 2 विच इज इक्वल टू 1. नाव 2 प्लस 2 किती झाले 4 झाले. म्हणजे इथे 4 विच इज इक्वल टू 1. मग k ची व्हॅल्यू काय आली 1/4. जर k 1/4 असेल तर आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय क्वेश्चन मध्ये बघा पाठी. क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 फाइंड आउट करायचंय बरोबर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 फॉर्म्युला काय आता k इंटू काय होता फॉर्म्युला k इंटू x प्लस 1 इंटू 1/2 रेज टू x. x प्लस 1 इंटू 1/2 रेज टू x. नाव k ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/4. x काय घ्यायचं आहे तर 1 घ्यायचं आहे बरोबर. मग x ची व्हॅल्यू 1 घेतली ते काय झालं 2. बघा पुढे 1/2 रेज टू x ची व्हॅल्यू काय घ्यायचे 1 घ्यायचे बरोबर. मग हे 2 कॅन्सल झालं. मग x ची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ऑफ x विच इज इक्वल टू 1 काय आलं 1/4 राईट. मग हे तुमचं आलं आन्सर. मग 1/4 ऑप्शन कोणता आहे 1/4 हा तुमचा ऑप्शन नंबर सी आहे. हे आलं तुमचं आन्सर या क्वेश्चनचं. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.